प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, शिक्षक पात्रता परीक्षेमधील इतिहास विषयातील महत्त्वपूर्ण प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण सुरुवात करणार आहोत। पहा, पहिला प्रश्न आहे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना या कोणाच्या गीताने लोकांची मने जिंकली? पहा, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना या कोणाच्या गीताने लोकांची मने जिंकली? पर्याय क्रमांक 1 आहे संत तुकाराम, पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज, पर्याय क्रमांक 4 संत नामदेव। ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून आपलं उत्तर द्यायचं आहे। पहा, इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत म्हणजे IMP मोस्ट IMP प्रश्न आहे। पहा, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना या कोणाच्या गीताने लोकांची मने जिंकले? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज। संत तुकडोजी महाराज यांचे हे गीत आहे आणि या गीताने पहा जे लोक आहेत ते लोक या ठिकाणी प्रभावित झाले होते, म्हणजे त्यांची मने जिंकण्याचं काम संत तुकडोजी महाराज यांच्या पत्थर सारे बॉम्ब बनेगी भक्त बनेगी सेना या गीताने केलेलं होतं। चला पुढचा प्रश्न, शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या शहरात झाली? सांगा। ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या शहरात झाली? पर्याय आहेत मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर। पहा, अचूक उत्तर आहे कोल्हापूर। कोल्हापूर या ठिकाणी काय झाली तर शिवाजी क्लबची स्थापना कोल्हापूर या ठिकाणी झालेली आहे। चला पुढचा प्रश्न, 1899च्या बीडच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? नारायण जोशी, सदाशिव जोशी, मनोहर जोशी, विनोबा भावे। ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतंय त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे 1899च्या बीडच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदाशिव जोशी। सदाशिव जोशी यांनी 1899च्या बीडच्या उठावाचे नेतृत्व केलं होतं। पहा, त्यानंतर पुढचा मोस्ट IMP प्रश्न, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापट, साने गुरुजी, महात्मा गांधी, शिरीष कुमार। पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पर्याय क्रम म्हणजे प्रश्न चौथा आहे। पहा, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पहा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेनापती बापट यांचं नाव काय आहे? पांडुरंग महादेव हे आहे। त्यानंतर भारतीय मालकीची पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? महात्मा गांधी, नाना शंकर सेठ, नानाभाई कावसजी दावर, रतन टाटा। भारतीय मालकीची पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नानाभाई कावसजी दावर। नानाभाई कावसजी दावर यांनी पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। चला पुढचा, चलो आगे बढ़ो। आगे प्रश्न आहे पहा महत्त्वाचा प्रश्न, 6वा प्रश्न काय आहे? 6वा प्रश्न, एक्सप्रेस मिलची स्थापना कुणी केली? टाटा, जगन्नाथ शंकर सेठ, शाहिरांनी, नारायण लोखंडे। एक्सप्रेस मिल झाले तिथं पण मिल आहे बरं का या ठिकाणी। एक्सप्रेस मिलची स्थापना कुणी केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टाटा। टाटा यांनी एक्सप्रेस मिलची स्थापना केलेली आहे। त्यानंतर प्रश्न 7वा महत्त्वपूर्ण प्रश्न, पहिला फॅक्टरी ॲक्ट। पहा, पहिला फॅक्टरी ॲक्ट 7वा प्रश्न आहे, पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी मंजूर झाला? 1880, 1881, 1882, 1883। पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी मंजूर झाला? तर 1881ला मंजूर झालेला आहे। त्यानंतर मोस्ट IMP प्रश्न, कामगार चळवळीचे जनक कोण होते? नारायण मेघाजी लोखंडे, सरदार वल्लभभाई पटेल, सदाशिव जोशी, यशवंतराव चव्हाण। सांगा, कामगार चळवळीचे जनक कोण होते? त्याचं अचूक उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे। पर्याय क्रमांक 1 कामगार चळवळीचे जनक कोण? नारायण मेघाजी लोखंडे। चला पुढचा प्रश्न, महत्त्वपूर्ण मोस्ट IMP प्रश्न, जस्टिस ऑफ पीस असे कोणास म्हटले जाते? जस्टिस ऑफ पीस असे कोणास म्हटले जाते? त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे। नारायण मेघाजी लोखंडे यांनाच काय म्हटलं तर जस्टिस ऑफ पीस असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढचा मोस्ट IMP प्रश्न,
इंडकची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? नारायण मेघाजी लोखंडे, सरदार वल्लभभाई पटेल, सदाशिव जोशी, यशवंतराव चव्हाण. इंडकची स्थापना इंडकची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाली. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर अनार्य दोष अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? शिवराम जानबा कांबळे. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? शिवराम जानबा कांबळे, गोपाळ बाबा वल्लंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नारायणजी मेघाजी लोखंडे. अनार्य दोष परिहार सभा गोपाळ बाबा वल्लंकर यांनी स्थापन केलाय. गोपाळ बाबा वल्लंकर. लक्षात ठेवा, अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना गोपाळ बाबा वल्लंकर यांनी केलेली आहे. चलो आगे बढ़ो. 12वा प्रश्न, दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणास ओळखले जाते? दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणास ओळखले जाते? शिवराम जानबा कांबळे, गोपाळ बाबा वल्लंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नारायण मेघाजी लोखंडे. दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण आहेत? तर गोपाळ बाबा वल्लंकर हेच आहेत. गोपाळ बाबा वल्लंकर. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, श्री शंकर प्रसादिक सोमवंशी. श्री शंकर प्रसादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना कुणी केली? शिवराम जानबा कांबळे, गोपाळ बाबा वल्लंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नारायण मेघाजी लोखंडे. तर श्री शंकर प्रसादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना कुणी केली? तर शिवराम जानबा कांबळे यांनी केलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 14वा, डिस्प्रेस क्लासेस मिशन सोसायटी. डिस्प्रेस क्लासेस मिशन सोसायटी चला सांगा. डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना कुणी केली? शिवराम जानबा कांबळे, गोपाळ बाबा वल्लंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नारायण मेघाजी लोखंडे. त्याचा अचूक उत्तर आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना कोणी केली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. त्यानंतर 15वा प्रश्न हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सन्मानबोधक निराप्रित समाज. सन्मानबोधक निराप्रित समाज कोणी स्थापन केले? किसन भागोजी बनसोडे, गोपाळ बाबा वल्लंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नारायण मेघाजी लोखंडे. सन्मानबोधक सांगा. सन्मानबोधक निराप्रित समाज कोणी स्थापन केले? तर त्याचं अचूक उत्तर आहे किसन भागोजी बनसोडे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 किसन भागोजी बनसोडे. त्यानंतर बहिष्कृत हितकर्णी सभा. बहिष्कृत हितकर्णी सभा कोणी स्थापन केली? खूप सोपा प्रश्न आहे. बहिष्कृत हितकर्णी सभा कोणी स्थापन केली? 16वा प्रश्न त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकर्णी सभा स्थापन केलेली आहे. त्यानंतर पुढं 17वा प्रश्न आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर कोणाचं आहे? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच वाक्य आहे. त्यानंतर स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ बाबा वल्लंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? आता डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी. आणि याच्यावरतीच तुम्हाला काय प्रश्न होता? विठ्ठल रामजी शिंदे यांचा याच्यावरतीच प्रश्न होता. बहिष्कृत हितकर्णी नाही. डिप्रेस्ड क्लासेस मिशन
पहा डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी कोणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि या ठिकाणी काय आहे डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी कोणी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्यानंतर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळबाबा वल्लंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील. पहा पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. सिद्धार्थ कॉलेज कोणी सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे. सिद्धार्थ कॉलेज देखील सुरू म्हणजे पहा या ठिकाणी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती नक्की प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्याच्यामुळे आपण सर्व प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थित करायचे आहेत. पहा चला 22वा प्रश्न पहा 22वा प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे तर 22वा प्रश्न शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना कुणी केली किसन भागोजी बनसोडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, नारायण मेघाजी लोखंडे. 22वा प्रश्न शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना देखील कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. घटनेच्या मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष पहा मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष हे देखील कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यानंतर पुढे आहे दलितांचे कैवारी आणि मुक्तदाता असे कोणाला म्हटले जाते ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती नक्कीच आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. हे सर्वांनी काय करायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण त्या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला पाठच असणं आवश्यक आहे. पहा त्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथासंग्रह कोणाचा आहे पहा त्याचं उत्तर आहे बाबूराव बागुल. पहा जेव्हा मी जात चोरली होती हा विद्रोही कथासंग्रह कोणाचा होता बाबूराव बागुल यांचा त्या ठिकाणी होता. पहा त्यानंतर 26वा प्रश्न विवाह उत्तेजक मंडळी पहा विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कुणी केली बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे, विष्णूशास्त्री पंडित, न्यायमूर्ती महादेव रानडे. पहा विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कुणी केली त्याचं अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यानंतर पहा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कुणी केली तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कुणी केली पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कुणी केली पर्याय आहेत बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे, विष्णूशास्त्री पंडित, न्यायमूर्ती महादेव रानडे. तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना विष्णूशास्त्री पंडित यांनी केलेली आहे. पहा विष्णूशास्त्री पंडित. त्यानंतर आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली पहा हा देखील मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर मुक्ती सदन, शारदा सदन, कृपा सदन, बातमी सदन, सदानंद सदन कुणी सुरू केले पहा सगळे सदन फक्त सेवा सदन सोडता हे जे सगळे सदन आहेत ते पंडिता रमाबाई यांनी सुरू केले. म्हणजे 29व्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय राहणार आहे पंडिता रमाबाई. म्हणजेच या ठिकाणी काय कृपा सदन, बातमी सदन बरोबर, शारदा सदन, मुक्ती सदन हे सर्व कोणी सुरू केलं पंडिता रमाबाई यांनी केलं. आणि सेवा सदन या संस्थेची स्थापना कुणी केलेली आहे रमाबाई रानडे यांनी केलेली. पहा लक्षात ठेवा हा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या एकाच काळातील होत्या पण वेगवेगळ्या स्त्रिया आहेत. पहा त्याच्यामुळे त्यांच्या जे संस्था आहेत त्या संस्था देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कोणी कोणत्या संस्थेची स्थापना केली ते. अशा पद्धतीने आपण इयत्ता म्हणजे 5वी ते 8वी त्याचबरोबर 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा व्हिडिओ टेट पेपर 1 आणि 2 साठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण की अतिशय कष्टाने या ठिकाणी आपण
ही जी प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा अशी या ठिकाणी